नमस्कार. आपल्यांना या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या अण्णाच्या सर्व दर्शक, हितचिंतक, मित्र आणि देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. काल अंतरवली सराटीत आपला पश्चिम महाराष्ट्राचा मराठा जनजागृती शांतता यात्रा दौरा संपवून मनोज जरांगे पाटील परतले. काल सायंकाळी मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट झाली आणि बंद दारात बऱ्याच काळ त्या दोघात विविध विषयावर चर्चा पण झाली. काल एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मला आमदार किंवा खासदार या पदात रस नाही, मला ते व्हायचंही नाही. मी कायम समाजाचा सेवक म्हणूनच काम करत राहणार आणि माझ्या समाजातील गरीबात गरीब व्यक्तीचं कल्याण व्हावं यासाठी झटणं हेच मी माझं कर्तव्य समजतो. त्यांनी वृत्तवाहिनीने विचारलेल्या विविध प्रश्नांवर अगदी समर्पक अशी उत्तरं दिली. माझं आंदोलन कोणा व्यक्ती जाती विरोधात नाही, ते व्यवस्थेविरोधात आणि पिचलेल्या मराठा समाजात जे गोरगरीब आहेत त्यांच्या मुलाबाळांसाठी मी हे आंदोलन उभं केलं आहे. मी आंदोलन अगदी पोटतिडकीनं करतो, त्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवणारी मराठा आणि इतर समाजाचे असंख्य असे लोक आहेत असंही त्यांनी. आता त्यांनी इच्छुकांच्या भेटीगाठी पण त्यांच्या सुरू झाल्या आहेत, कारण विधानसभा निवडणूक आता जवळ येत आहे. त्यांनी आपला कार्यक्रमच सांगितलं की 20 तारखेपर्यंत ते ज्यांना निवडणूक लढवायची आहे अशी इच्छा आहे त्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर 20 ते 27 दरम्यान विविध ठिकाणाहून विविध जिल्ह्यातून मागवलेल्या माहितीचं संकलन करून त्याच्यावरही ते विचार मंथन करणार आहेत आणि 29 ऑगस्टला मग अंतरवली सराटी येथे समाजातील सर्वांशी चर्चा करून मग विधानसभा निवडणूक मराठा समाज म्हणून लढवायची की पाडायचं याबाबत. पाडायचं म्हणजे कोणाला की जे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट सगळ्या सोयऱ्यासह आरक्षणाला जे विरोध करतात त्यांना पाडायचं असं संकल्प या आंदोलकांचा आहे. त्यामुळं मग आता नेमकं पुढं काय होतं, काय घडतं याकडे ही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणारच आहे. काल नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सुनबाईंनी अंतरवली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आता जे इच्छुक आहेत, ज्यांना आपण निवडणूक लढवायचीच असं ज्यांनी ठरवलंय ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी घेतच राहतील आणि सिलसिला चालतच आहे. असो, काल धाराशिव जिल्ह्यात 2 दिग्गज पक्षाच्या मुख्य अशा नेत्याचे दौरे होते. एक होता तो स्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि इतरांचा, आणि दुसरा होता तो जिल्ह्याच्या मेळाव्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, सलग 5 वेळा खासदारकीची निवडणूक जिंकलेले आणि 2024ला निवडणूक हारलेले असे रावसाहेब दानवे हे होते. या दोन्ही नेत्यांची मराठा आंदोलक युवकांनी
आणि त्यांच्या समर्थकांनी भेट घेऊन त्यांची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट विचारलं. सुप्रिया सुळे यांनी आम्ही मराठ्यासोबतच आहोत, मात्र तुम्हाला इथं मी काय आश्वासन देऊ शकणार नाही, कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. हे सर्व काय करायचं आहे ते सत्ताधाऱ्यांचं काम आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देऊन किंवा तुम्हाला हे करून मी तुमची फसवणूक करणार नाही, हे त्यांनी त्या सर्व आंदोलकांना सांगितलं. पण जेव्हाही तुम्ही माझ्याकडे याविषयी काही काम मला काम सांगाल, त्यावेळेस मी अगदी तुमच्या पाठीशी उभी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. रावसाहेब दानवेंनी तर अण्णासाहेब पाटील ज्यावेळेस मराठ्यांसाठी आंदोलन करत होते, त्या आंदोलनाचा दाखला देत माझ्या डोक्याला 12 टाके पडले आहेत असे सांगत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यासाठी विधानसभा आणि एकूण राज्य सरकारनं लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे काल मग सुप्रिया सुळे थांबले त्या हॉटेलवर आणि शासनाच्या शिंगोली परिसरातील सर्किट हाऊसवर या दोन्ही नेत्यांच्या या आंदोलकांनी भेटी घेतल्या होत्या आणि स्पष्ट काय आहे ते सांगा असं ठाम त्यांना सांगितलं. चिंचोली तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील मूळचे रहिवासी असलेले दत्तात्रय तुळशीराम शिंदे की जे भारतीय पोलीस सेवेत आहे, म्हणजे IPS आहे. ते सध्या मीरा भाईंदर येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून काम तिथे त्यांची नेमणूक असून त्यांना काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. त्यांना मिळालेल्या पदकाबद्दल आपले अण्णा, चिंचोलीतील सर्व शिंदे परिवार आणि पूर्ण सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या हितचिंतकांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.